Welcome all of you. Today we are going to learn unit number 2nd and subunit The Little River. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये खूप छान असा पाऊस पडत आहे आणि नद्या ओसंडून वाहत आहे. आपण बघितलं आपल्या शहराजवळची नदी, तापी नदी भरभरून वाहत आहे आणि आल्हाददायक वातावरण याचा आनंद आपण घेत आहोत. म्हणजेच आता कोणता ऋतू सुरू आहे? रेनी सीझन, वर्षा ऋतू. ओके, फर्स्ट we see the chit chat activity. Open your book, page number 35. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी जिला म्हणतो आपण, तीच म्हणजे चिट चॅट ॲक्टिव्हिटी. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली क्लास पिकनिक टू रिव्हरसाईड पिकनिक स्पॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कुटुंबासोबत अशा आल्हाददायक वातावरणामध्ये सर्वांनाच फिरायला, सहलीला जायला आवडतं. तर एखाद्या नदीकिनारी आपण सहलीसाठी कधी गेला आहात का? यू मस्ट हॅव बीन अ फॅमिली क्लास पिकनिक अ रिव्हरसाईड पिकनिक स्पॉट. रिव्हरसाईड मीन्स नदी किनारी आपण कधी गेला आहात का? मग सम युजफुल क्वेश्चन बिलो अँड हॅव अ डायलॉग. मग तुम्हाला त्या ठिकाणी कसा अनुभव आला यावर काही प्रश्न आपण बघूया. व्हॉट डिड यू नोटीस दॅट द बँक ऑफ रिव्हर. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड you notice on the bank of river. banks of river म्हणजेच नदीच्या किनाऱ्यावर. what did you notice म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या? म्हणजे नदी किनारी असलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही पाहिल्या की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पिकनिकला गेले एखाद्या नदी किनारी. याचं उत्तर तुमच्या ज्या परिसरामध्ये तुम्ही त्या नदीकिनारी गेलात त्यावर आधारित असू शकतं. फॉर एक्झाम्पल, आपण जर या प्रश्नाचं उत्तर ऑन द बँक ऑफ रिव्हर वी नोटीस सम ट्री, वी नोटीस बर्ड, सम डोमेस्टिक ॲनिमल, fish, river sand, children bathing near the bank and women washing the cloth. अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही तुमच्या जो एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला जो अनुभव त्या ठिकाणी येईल त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ते उत्तर तुमच्या भाषेमध्ये तुम्ही मांडू शकता. सेकंड क्वेश्चन, in which season did you go? In which season did you go? Season means ऋतू. आता कोणता ऋतू चालू आहे आपला? रेनी सीझन. मग रेनी सीझनचा कालावधी जो आहे, या कालावधी कोणत्या कालावधीवर तुम्ही गेला? आणि वॉज द रिव्हर गसिंग ऑफ जेंटल म्हणजे तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये त्या नदीकिनारी गेलात आणि नदीला पूर आला होता का, ती उसळत होती का ती संत प्रवाहामध्ये वाहत होती. ओके, डू अंडरस्टँड द क्वेश्चन? मग आपण या प्रश्नांचं उत्तर
तुम्ही तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला आलेला अनुभव त्यावर आधारित तुम्ही देऊ शकता. वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन रेनी सीझन. लक्षामध्ये तुम्ही ज्या सीझनमध्ये ज्या ऋतूमध्ये त्या ठिकाणी गेला त्या ऋतूचा उल्लेख या प्रश्नामध्ये करायचा आहे. द रिव्हर फ्लो गसिंग इन दोज डे, म्हणजे आपण रेनी सीझनचा उल्लेख केला तर नदी उथळून वाहत होती. अलग लक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजेच आपल्याला आलेला अनुभव या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मांडायचा आहे या प्रश्न उत्तराच्या माध्यमामधून. डिड यू नोटीस द पीपल बाय रिव्हर व्हॉट दे डुईंग, व्हॉट वेअर दे डुईंग. नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजेच डिड यू नोटीस अदर पीपल, म्हणजे तुमच्या प्रश्न एकदा समजून घ्यायचा मदर टंगमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये, म्हणजेच उत्तर लिहिताना आपल्याला ते सोपं जातं की त्या ठिकाणी तुम्हाला काही लोक दिसले का नदीच्या किनारी आणि ते काय करत होते. व्हॉट वेअर दे डुईंग. मग तुम्हाला दिसले असतील तर एस म्हणा, दिसले नसतील तर नो म्हणा. यस, दे वेअर पिकनिकर्स. अलग लक्षामध्ये. ते सुद्धा पर्यटकच होते, सहलीला आलेले होते. अँड अदर पीपल, सम वेअर एन्जॉईंग पिकनिक, सम वेअर स्विमिंग इन द रिव्हर. म्हणजे काही लोक पिकनिकचा आनंद घेत होते तर काही पोहण्याचा आनंद घेत होते, नदीमध्ये पोहत होते. अँड सम वेअर फिशिंग अँड सम वुमेन वेअर वॉशिंग क्लॉथ अँड बाय द रिव्हर. लक्षामध्ये. येस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर दॅट डू गेट पोल्युटेड. व्हॉट शुड वी डू मेक शुअर दॅट रिव्हर डू नॉट गेट पोल्युटेड. म्हणजे बघा, पोल्युटेड मीन्स प्रदूषित, प्रदूषण. या ठिकाणी नद्या आपण पाहिलं तर नद्या ह्या प्रदूषित होत आहे. वातावरणामध्ये सुद्धा प्रदूषणाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. वातावरण प्रदूषित होतं. तर पाणी कशा पद्धतीने प्रदूषित होतं, या लोकांना नद्या कशा प्रदूषित होतात, मग आपण त्या ठिकाणी नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून देण्यासाठी आपण काय केले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांना आळा घातला पाहिजे. वी शूड नॉट अलाउ टू पीपल वॉश देअर क्लॉथ्स in the river. We should ban and depiction and throwing household and industrial waste in the river. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं तर नद्यांमध्ये गावाजवळच्या शहरालगतच्या ज्या नद्या आहेत त्या ठिकाणी महिला कपडे धुणी भांडी करतात. काही ठिकाणी आपल्या इंडस्ट्रियल एरियामधील जे वेस्टेज वॉटर आहे, जे पाणी आहे, कंपन्या किंवा ज्यांच्या फॅक्टरीमधून ते नद्यांमध्ये सोडलं जातं, त्याला आपण ते लक्षात आणून त्यांना आपण त्या गोष्टी सांगू शकतो. त्यांना समज देऊन त्याला आळा आपण घालू शकतो. लक्षामध्ये. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फिल अप द टेबल सीझन इन इंडिया. बघा पेज नंबर 35वर आपण आहोत. फिल अप द टेबल. आता टेबल पूर्ण करायचं आहे. काय या टेबलमध्ये बघा, टाईम ऑफ द इयर, सीझन अँड इंग्लिश नेम. म्हणजे वर्षातील तो कालावधी म्हणजे जे महिने दिलेले आहेत, सीझन म्हणजे मराठीमध्ये ऋतू दिलेले आहेत आणि त्यांना इंग्लिशमध्ये असलेलं नाव. ओके. फर्स्ट, मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल.
मराठीमध्ये दिलेलं आहे वसंत, वसंत ऋतू. व त्याचं इंग्लिश नेम आपल्याला भरायचं आहे, लिहायचं आहे. मग बघा त्या ठिकाणी काय येईल, स्प्रिंग. मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल वसंत ऋतूला इंग्लिशमध्ये स्प्रिंग. सेकंड, मिड एप्रिल टू मिड जून. आता या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये दिलेलं आहे इंग्लिश नेम समर, त्याला ग्रीष्म ऋतू असे म्हणतात. अलग लक्षामध्ये. नेक्स्ट, मिड जून टू मिड ऑगस्ट वर्षा, सीझन नेम वर्षा आणि इंग्लिश नेम सर्वांना जे यायला पाहिजे वर्षा. यस, व्हेरी गुड. रेनी सीझन. काय लिहायचं आपण त्या यामध्ये, इंग्लिश नेम रेनी सीझन. नेक्स्ट, मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर मराठी नेम शरद and English name autumn. म्हणजे autumn मीन्स उन्हाळा व हिवाळा यामधला जो ऋतू असतो, जो कालावधी असतो त्याला autumn, जो ऋतू शरद ऋतू. नेक्स्ट, मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर सीझन हेमंत. इंग्लिश नेम प्री विंटर, म्हणजेच हिवाळ्याचा सुरुवातीचा कालावधी, प्री विंटर. नेक्स्ट, मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी इंग्लिश नेम विंटर. मराठी शिशिर सीझन ऋतू जो आहे शिशिर ऋतू. व्हेरी गुड. ओके, समजलं तुम्हाला. आपल्या भारतामध्ये असलेले जे ऋतू आहे त्यांचा कालावधी आणि त्यांचा मराठी ऋतू आणि त्यांचं इंग्लिशमध्ये असलेलं नाव हे आपण अभ्यासलेलं आहे. ओके. नेक्स्ट, मॅच द वेदर इन विथ द सीझन. वेदर मीन्स हवामान, आणि हवामानाशी ऋतूंशी जोडणी. मग याची उत्तर बघण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये असलेलं कॅलेंडर किंवा आपण आपले आजी आजोबा आईवडिलांना विचारून सुद्धा विचारू शकतो. ओके. मग डाव्या बाजूच्या कॉलममध्ये दिलेले आहे विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर अँड ऑटम. आणि समोरच्या कॉलममध्ये दिलेले आहे हॉट, कूल, प्लीझंट, कोल्ड अँड विंडी अँड रेनी. ओके. मग आपल्याला मॅच करायचे आहे. आता विंटर या ठिकाणी त्याचं हवामान कसं असतं विंटरमध्ये, कोल्ड. व्हेरी गुड. म्हणजे डी हे उत्तर आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे, COLD, कोल्ड. सेकंड, मान्सून तर कोणतं चालू आहे आपला मान्सून, रेनी सीझन. स्प्रिंग, प्लीझंट. प्री-विंटरची जोडी आपली कोणती येईल, विंडी सीझन. अँड नेक्स्ट, समर मीन्स उन्हाळा. मग उन्हाळ्यामध्ये कसं वातावरण असतं, आपण तर भुसावळमध्ये आपण अनुभव घेतो, व्हेरी हॉट. ऑप्शन ए त्याचं उत्तर त्या ठिकाणी येईल. नेक्स्ट, ॲटोमम मीन्स आपण पाहिलं आहे की उन्हाळा आणि हिवाळा यामधील जो कालावधी आहे
तो कसा असतो? थंडगार, कूल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 2.3 द लिटल रिव्हर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे आणि त्यामध्ये जे दिलेले प्रश्न आहे ते प्रश्नसुद्धा आपण आपल्या अनुभवावर आलेल्या अनुभवावर आपण सोडवलेले आहे. तुम्ही ते सोडवणार आहात. तुम्हाला जसा अनुभव आलेला एखाद्या नदीकिनारी तुम्ही कसे गेले आणि त्या ठिकाणी तुम्हाला का आलेला अनुभव त्याचे उत्तर तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. नंतर फिलिंग द टेबल अँड मॅच द पेअर वेदर विथ सीझन. ओके. नेक्स्ट टॉपिक we will see next video. Okay.